आज आपण भेट देणार आहोत अमेरिकेतल्या टिक्का हाऊसला. यांच्या टेक्सासमध्ये 5 ठिकाणी शाखा आहेत आणि संपूर्ण टिक्का हाऊसची टीम आपली मराठमोळी मंडळी. चला तर मग बघूयात यांचा बार, बनवूयात किचनमध्ये इंडियन फूड आणि मारूयात गप्पा हॉटेलच्या मालकांसोबत. या जेवायला. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. एका वर्षापूर्वी आपण शेखर भाऊ रिकाम्यांसोबत एक पॉडकास्ट केला जो तुम्हाला सगळ्यांना फार आवडला. तेव्हा शेखर भाऊंनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नुकताच त्यांचं ऑस्टिनमध्ये टिक्का हाऊस नावाचं एक नवीन रेस्टॉरंट येत आहे. आज आपण त्याच रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि आत्ता ह्या टिक्का हाऊसच्या पूर्ण टेक्सासमध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस झाल्यात. चला आपण भेट देऊयात ह्या ओरिजिनल टिक्का हाऊसच्या लोकेशनला आणि गप्पा मारूयात शेखर भाऊंसोबत पुन्हा एकदा. नमस्कार राहुल भाऊ. नमस्कार नमस्कार शेखर भाऊ. सगळ्यात पहिले तुम्हाला खूप खूप अभिनंदन. थँक्यू. टिक्का हाऊस इटरी हा जो ब्रँड आहे आता फारच लोकप्रिय होतोय. नुसतं आपल्या भारतीय लोकांमध्ये नाही तर अमेरिकन गोऱ्या लोकांनाही लय आवडतं. हो नक्की. ओके, आता पटकन आपण आपल्या व्ह्युअर्सला सांगूयात कुठले कुठले लोकेशन आहे. हे डाऊनटाऊनचं डाऊनटाऊनचं लोकेशन आहे. अजून आपल्याकडे वॅको म्हणून एक छोटीशी सिटी इकडनं 1 तासावरती तिथे एक लोकेशन आहे. अजून एक कॉलेज स्टेशन जिथे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास A&M म्हणतात, बरोबर, तिथे एक आपलं लोकेशन आहे. एक आपलं इथेच युनिव्हर्सिटीच्या बाजूला एक छोटं लोकेशन तयार झालंय ऑस्टिनच्या UTच्या जवळ, आणि हे लेकवेच आहे. असे टोटल 5 लोकेशन. राहुल भाऊ, एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला एक सांगायला आवडेल की आता मी एकटा नसून माझ्या बरोबर अजून 2 होतकरू मराठमोळे आपल्या बरोबर जॉईन झालेत. क्या बात आहे. आणि खूप यंग हॉस्पिटॅलिटी मधलेच दोघेही मला जसे मला पार्टनर्स हवे होते, तर पार्टनर फॅमिली मेंबर म्हणा त्यांना. वा वा वा. आपला नीरज शिर्डीमधून आहे. वा. आणि आपले हे साहिल भाऊ ते मंचर मधून येत आहेत. नीरज भाऊ आपल्याला आज काय दाखवणार आहेत? आज मी आपल्याला आपल्या टिक्का हाऊसचा बार इंट्रोड्यूस करणार आहे. साहिल भाऊ तुम्ही काय दाखवणार आज? नमस्कार, मी आज तुम्हाला जे रेस्टॉरंटचं हार्ट तुम्ही जे बोलू शकता, जे किचन, मी तुम्हाला किचनमधल्या काही गोष्टी कसं फूड प्रिपेअर होतं ते तुम्हाला आमचे शेफ असतील किंवा बाकी इतर टीम असेल त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. वा, एक नंबर. मित्रांनो, मस्त एक्साइटिंग व्हिडिओ होणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहा. सुरुवात करूयात बारने. बघूया आज. चलो, तर आज आपल्याकडं फुल फ्लेश बार आहे जो की तुम्ही बघू शकता. आपण व्हरायटीज ऑफ विस्कीज आपण ठेवल्या आहेत तिथे. त्यानंतर तुम्ही मला विचारशाल इंडियन स्पेशल मध्ये तुम्ही काय बनवू शकता, तर आपल्याकडे इंद्री विस्की आहे. इंद्री क्या बात आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण ताजमहाल बियर ठेवतो, ड्राफ्ट बियर. बरोबर, बियर तर बॉटलमध्ये भेटते, आपण ड्राफ्ट बियर पण ठेवलेली आहे. आपण कॅरी करतो जवळजवळ 15 ते 20 प्रकारचे विस्की. हा फुल फ्लेश बार बघून जे गोरे क्राऊड आहे ते म्हणतात की आम्ही असा इंडियन रेस्टॉरंट आजपर्यंत बघितलेलं नाहीये की जे 15 ते 20 प्रकारचे विस्की, 7-8 प्रकारचे वोडका, आणि तुम्ही आपलं शेल्फिंग बघू शकता. आपल्याकडे 4 प्रकारच्या रोज वाईन, 3 प्रकारच्या व्हाईट वाईन आणि जवळजवळ 5 प्रकारच्या आपल्याकडे रेड वाईन आहे. शौकीन माणसासाठी सगळी सोय करून ठेवली तुम्ही. तर भाऊ, मी तुमच्यासाठी आज ही मार्गरिटा जी आपली ड्रिंक आहे, मार्गरिटा खूप फेमस, ही मी बनवली आहे तुमच्यासाठी. याच्यामध्ये काय अल्कोहोल नाहीये. क्या बात आहे. थँक्यू. अप्रतिम. ही ओल्ड फॅशन आपली खूप फेमस झालेली ड्रिंक आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये हा स्मोकी फ्लेवर आहे, पूर्ण स्मोक आहे याच्यामध्ये. विस्की, चेरी आणि एक आईस क्यूब. तुम्ही आता ओपन केल्यानंतर आपण हा पूर्ण स्मोकी फ्लेवर बाहेर येईल. पण भारी, तुम्ही म्हणजे टीव्ही लावून एक ते भारी काम केलेलं आहे. म्हणजे लोक मस्त मजे घेऊ शकतात, जेवू शकतात, पिऊ शकतात. फ्रायडे सॅटर्डे राहुल भाऊ फोन करतात की आय नीड अ सिटिंग ऑन द बार. मला बारवर सिटिंग पाहिजे की मला ती फुटबॉल मॅच बघायची आहे. एक्सप्रेसो मार्टिनी म्हणून ड्रिंक आहे. हे ओपन करणार आणि हे जे आपलं स्टरर आहे, आपण त्याच्यामध्ये स्टर करून हे पूर्ण कॉफी फ्लेवरचं जे आपलं ड्रिंक आहे तुम्ही बघू शकता यामध्ये. त्यानंतर कॉफी फ्लेवर, तुम्हाला पूर्ण कॉफीचा अरोमा येणार यामध्ये. ही झाली आपली तयार सुपर फेमस टिक्का हाऊसची एक्सप्रेसो मार्टिनी. ड्रिंक तर संपली, आता मोर्चा वळूयात किचनकडे, जे आपल्याला दाखवणार आहेत साहिल भाऊ. नमस्कार, जसं की आत्ता आपल्याला नीरजनी फ्रंट ऑफ द हाऊस दाखवलं, तुम्हाला आत्ता मी बॅक ऑफ द हाऊस, जे की हार्ट ऑफ द रेस्टॉरंट आहे म्हणजेच किचन, ते तुम्हाला दाखवतो भाऊ. चला.
तर साहिल भाऊ आज आपण काय बनवणार आहोत? जसं की आपलं रेस्टॉरंटचं नाव टिक्का हाऊस. मला हे तुम्हाला भाऊ सांगायला आवडेल की आपल्या रेस्टॉरंटचं नाव टिक्का हाऊस आहे. बऱ्याच रेस्टॉरंटला किंवा अमेरिकेत टिक्का ही डिश, बटर चिकन म्हणा किंवा चिकन टिक्का, हे खूप फेमस आहे. हो, पण मला त्या व्यतिरिक्त आपला चिकन टिक्का तर फेमस आहेच, बटर चिकन किंवा बाकीचे डिशेस पण फेमस आहे. पण त्याचबरोबर जे लॅम रोगन जोश आहे, म्हणजे तुम्ही अक्षरशः लोक खूप लांबून जसं की डॅलास, ह्युस्टन ते येतात आणि आम्हाला सांगतात की तुमचं लॅम रोगन जोश आहे ते म्हणजे अप्रतिम. हे आपले शेफ निकितेश भाऊ जे नमस्कार. हो, जे महाराष्ट्रातून आहे. अरे वा, लॅम रोगन जोश आहे कसं बनतं. वा वा, लॅम रोगन जोश बनतोय मित्रांनो. साहिल भाऊ, माझी एक कंप्लेंट आहे बरं का. काय इंडियन रेस्टॉरंटमध्ये सहजासहजी नान जो असतो तो ते स्टोर बॉट आणतात, नुसता गरम करतात, ताटाला लावतात. मला बिलकुल नाही पटत ते. नाही, आता हे तुम्ही आय डोंट नो कुठून ऐकलंय, पण मी तुम्हाला म्हणजे मला सांगायला आवडेल की बाकीचे रेस्टॉरंट आय डोंट नो ते करत असतील, पण मी तुम्हाला डायरेक्ट दूध का दूध पाणी का पाणी मला दाखवायला आवडेल तुम्हाला की आपल्याकडे असं काहीच नाही. जे आपण नान बनवतो ते कम्प्लिटली ट्रेडिशनल पण पद्धतीने तंदूरवरती बनवतो. क्या बात आहे, चला बघूयात. बघा, हे आपलं अरे हा तंदूर आहे का मागे? तंदूर आहे. हो, जबरदस्त. हे आजकाल अमेरिकेत तंदूर पण मिळतात का? तंदूर पण भेटतो. हे पाहू शकता तुम्ही, जे नान आहे ते किती सॉफ्ट आहे, त्याचं टेक्स्चर पहा तुम्ही. मस्त बटर लावलं वरती. हे गार्लिक नान आहे आपलं. वा, मला भाऊ अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल. जसं की आत्ता बोललं जातं की मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीये. हो, आता तुम्ही पाहू शकता ही जसं की ही एवढं सोपं नाहीये. एखाद्या मुलाला सुद्धा खूप अवघड आहे की पूर्ण ते गरम एवढ्या याच्यामध्ये हात घालून काम करणे, पण ती आज इतक्या जिद्दीने काम करते, सगळ्या गोष्टी करते. ती तिच्या स्वतःच्या पायावरती उभी आहे. ती बेसिकली नेपाळची आहे, ती आलेली आहे, ती आज स्वतःच्या पायावरती उभी आहे इथं. वा, कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीये. थँक्यू. भारतीय लोक व्हेजिटेरियन पण असतात भरपूर. व्हेजिटेरियन मध्ये काही पॉप्युलर डिश आहे का आपली? आहेत ना. जसं मी तुम्हाला बोललो, जे अमेरिकन लोक असतील ते आपल्या इथं चिकन टिक्का रोगन जोश खायला येतात. तसेच जे आपले भारतीय बांधव आहेत ते आपल्या जे इंडो चायनीज आहेत, जसं की हक्का नूडल्स झालं, ही खूप फेमस आहे आपली हक्का नूडल्स. हो, त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं जे म्हणजे बाकीचे, मी जर असं बोलत नाही कोणाचं, बाकी गोष्टी वापरतात जे की वापरल्या नाही पाहिजे, त्याचा आपण कोणताही उपयोग करत नाही. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि ही खूप फेमस डिश आहे. जे भारतीय लोक आहेत ते खूप आवडीने येतात, खातात. हो, आणि त्याचे आम्हाला चांगले फीडबॅक देखील भेटतात. इंडियन चायनीज सारखी चव आहे. सेम जे तुम्ही मिस करता तुमच्या इंडियात ते आम्ही तुम्हाला नक्कीच इथं. वा, चला बघूयात हक्का नूडल्स. त्यांचं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आपण आता टेस्टिंग करूयात. चला, नक्कीच कस्टमरला सांगा कसं वाटलं, तुम्हाला काय वाटलं. तुळशीचा आपला एकदम मराठमोळा अस्सल मेनू होता. हा मेनू एकदम युनिक आणि वेगळा आहे. ह्या मेनूवर तुम्ही आले कसे? नक्की राहुल भाऊ, मला सांगायला आवडेल, आपण इंडियन रेस्टॉरंट ओपन करतोय किंवा आपले आता इंडियन रेस्टॉरंट आहेत. तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही इंडियन रेस्टॉरंटकडे बघताना आपली लोक म्हणा किंवा लोकल म्हणा, ते बघताना असा प्रश्न येतो, तुमचं नॉर्थ इंडियन आहे की साऊथ इंडियन आहे? तर माझं इंडियन रेस्टॉरंट आहे. यस, ओके. तसं फील नाही. तर मी एका पर्टिक्युलर बाजूला म्हणजे डिवाइड करत नाही. माझ्या हिशोबाने इंडियन रेस्टॉरंट हे इंडियन रेस्टॉरंट असायला हवे. तर सगळ्यांनाच इथे एन्जॉय झालं पाहिजे. म्हणजे कुठे नॉर्थ इंडियन लोक आली, आपली साऊथ इंडियन लोक आली, इंडो चायनीज किंवा अमेरिकन लोक जरी आले, म्हणजे हे आपलं इंडियन रेस्टॉरंट आहे. इट्स नॉट अ साऊथ इंडियन, नॉट अ नॉर्थ इंडियन. तर आपल्या मेन्यूवरती तुम्ही याल तर साऊथ डिशेस आहेत, साऊथच्या पण डिशेस, इंडो चायनीजच्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर ऑफकोर्स महाराष्ट्रीयन गोष्टी आहेत, आणि ऑल्सो आपले नॉर्थ इंडियन जे कढाई म्हणा किंवा पटियाला गोष्ट म्हणा, जे रोगन जोश आज आत्ताच आपण बोललो बघितलं, इट्स अ नॉर्थ इंडियन डिश. तर हा मेनू सगळे डायवर्ट पूर्ण इंडियन लोकांना करतो, नॉट पर्टिक्युलर वन टाईप ऑफ इंडियन. आतापर्यंतचं असं सिंगल कस्टमर नाही आमच्याकडे की आलं आणि माझ्यासाठी काही नाही इथे, असं होत नाही. इवन वी थिंक अबाउट फ्रॉम किड्स टू ऑल एज ऑफ द पीपल हिअर. सगळ्यांना इथे बसून आल्यानंतर आवडेल
अकोमोडेट होतील, हाच आमचा मेन गोल आहे. हा, काही लोक डिसअपॉइंट होऊ शकतात, पण पर्टिक्युलर गोष्टी नाहीत आमच्याकडे. फॉर एक्झाम्पल डोसाज अँड ऑल. पण साऊथ इंडियन लोकांसाठीही आमच्याकडे करीज आयटम अवेलेबल आहेत, राईसमध्ये स्पेशालिटी अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर नॉर्थ इंडियन लोकांसाठी करीज राईस स्पेशालिटी अवेलेबल आहेत. तर हे लोकांना जास्त भावतंही वाटतं वा रेस्टॉरंटमध्ये. खरं नाही, खरी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तो मेनू एक काय म्हणतात त्याला, इन्क्लुझिव्ह मेनू ठेवला आहे. बनवलं. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही विचार करतोय की विदिन फ्यू इयर्समध्ये ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणण्यापेक्षा युएस तर आम्ही कव्हर करायचंय. आम्हाला बरेचसे ऑलरेडी अपकमिंग ऑफर्स चालू आहेत, पण आम्ही राईट माणूस शोधतोय की याच्यासाठी एक राईट माणूस असायला हवेत. इंटरेस्टेड माणसं पाहिजेत. माणसं सगळेच राईट असतात, पण इंटरेस्टेड पण पाहिजेत. तर आम्ही फूड इंडस्ट्रीतली लोक शोधतोय. मला पुढे फ्युचरमध्ये आवडेल आमचे पार्टनर्स बनतील जे ते आपल्या ह्या फूड इंडस्ट्रीला काहीतरी पुढे घेऊन जातील वगैरे. बरोबर बरोबर. तर ते बोलले की साऊथच्या लोकांना कव्हर करतो, नॉर्थच्या लोकांना कव्हर करतो. तर त्याच्यामध्ये एक पॉईंट असा की आपल्याकडे एक युनिक डिश आहे, दॅट इज व्हिगन पेशवाई छोले. अमेरिकेमध्ये लोक असतात की मला व्हिगन पाहिजे, तुमच्याकडे व्हिगन काय आहे, तर व्हिगन तुम्ही काय बनवू शकता. तर आपल्याकडे एक आम्ही खूप रिसर्च केलं. 1 महिना आता ऑस्टिनमध्ये आम्ही ऑलमोस्ट 90% रेस्टॉरंटचे जे ओनर्स असतील किंवा आपण मेनू ट्राय केला आहे त्यांचा. म्हणजे आज ऑस्टिन नॉर्थ असेल, साऊथ असेल, ईस्ट ऑस्टिन असेल, सगळ्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये पर्टिक्युलर व्हिगन नावाची डिश तुम्हाला नाही बघायला मिळणार. तिथे साईन असेल की दिस इज व्हिगन, पण आपल्याकडे जी डिश आहे व्हिगन पेशवाई छोले, तर ही इतकी पॉप्युलर झालेली आहे आपल्याकडे की यू कॅनॉट इमॅजिन की लोक येतात आणि डिरेक्टली बोलतात की वी यू नो गेट द व्हिगन पेशवाई छोले. आणि हा जो आपला डाऊनटाऊनचा एरिया आहे, इथं लोक जे असतात, आपल्या पाठीमागचं नेबरहुड आहे, तिथे लोक खूप हेल्थचं ॲडिक्शन असतं की वर्कआउट करणार, मॉर्निंग ब्रेकफास्टना हाच पाहिजे, लंचमध्ये स्पेसिफिक गोष्ट खायची आहे. तर आपलं लंच पण इतका अप्रतिम जातोय फ्रॉम लास्ट 8 months की लंचला सुद्धा आपण रेकॉर्ड ब्रेक व्हिगन पेशवाई छोले आपण सेल केलेले आहे नेबरहुडमध्ये सुद्धा. वाव. हक्का नूडल्स. ऑसम. थँक्यू. थँक्यू आहे ना. थँक्यू. हा ताव आता वरपूयात. तर हे होतं लॅम रोगन जोश, हे आपले व्हेज हक्का नूडल्स. तुम्हाला कोणत्या पण आंतरे सोबत किंवा तंदुरी आयटम सोबत तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी राईस दिलं जातो. अच्छा, याच्यासोबत राईस तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिला जातो. हे आपले गार्लिक नान, आणि जसं की हक्का नूडल्स आहे तुम्हाला त्याच्यासोबत शेजवान चटणी. सुरू करूयात. हो नक्की. चला. एक नंबर. सगळ्या करीची ना ते सेम कधी कधी ते बेस वापरतात, त्याच्यामध्ये टिक्काचीच चव येते सगळीकडे, पण हे एकदम मस्त ऑथेंटिक लॅम रोगन जोशची चव आहे. मला एक प्रश्न आहे, लॅम कुठून आणतात? लॅम्पचे 2 प्रोव्हायडर आहेत आपल्याकडे. सर इथे लोकली पण भेटतं, पण कधी कधी ते सीझनल होतात किंवा शॉर्टेज होतात. तर मग आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे न्यूझीलंड लॅम्प. सो ऑस्ट्रेलियन किंवा न्यूझीलंड लॅम्प, तो हा आपल्याकडे एक सेकंड ऑप्शन असतो. पण मोस्ट ऑफ द टाइम तर आपला लोकल सप्लायर्स आपल्याला देत नाही. आणि मस्त कुक झालं एकदम. हा नान पण ना खरं एकदम भारी आहे. भरपूरच काय असतं, तो नान एवढा जाड असतो ना, आणि ते आतमध्ये भरपूर असं थोडंसं पिठासारखं वाटतं, कच्चं वाटतं, पण हे आता असं बिलकुल नाही. पण जी वे कुक करण्याची किंवा याची सगळ्याची तुम्ही पाहिलं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे फ्रोझन नान आहे, फ्रोझन नान वापरतात फक्त मायक्रो मार्नेने. तुम्ही आता पाहिलं असेल दूध का दूध, पाणी का पाणी. नान कसं आहे आपलं स्क्रॅच पासून बनलेलं आहे. मस्त एकदम. पराठा, तंदूर रोटी हे सगळं बनतं आपल्याकडे. आपल्या तुलसीमध्ये भाकरी पण देतात तुम्ही. इथं नसेल भाकरी. इथे नाही. बरोबर. इथला मेनू चॅलेंजिंग वेगळा. बरोबर आहे. हक्का नूडल हो जाय. मला एक अजून गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की बघा, युजली रेस्टॉरंटमध्ये आपण जातो तर नूडल हा प्रकार एखाद्या इंडियन ब्रँडच्या नूडल्सनी बनवला जातो, आणि ते नूडल खूप सॉफ्ट आणि म्हणजे सॉफ्ट म्हणजे तुटून भरपूर जातात, तसे लॉंग नसतात. बघा, हे तुटत नव्हते. हे तुटणार नाही तुम्हाला, आहेत सॉफ्टच, पण ह्या ज्या नूडल्स आहेत इट्स नॉट इंडियन ग्रॉसरी स्टोर मधल्या नाही आहेत. हे मला सांगायला खूप आवडेल. म्हणजे घरी चालतात, त्या काही प्रॉब्लेम नाही, पण ह्या ज्या नूडल्स आहेत हे आमच्याकडे एशियन सप्लायर आहेत, तर पर्टिक्युलर आम्ही त्यांच्याकडूनच घेतो. वा. हा
तर तुम्ही बघा याची क्वालिटी कशी आहे, तुम्हाला आवडेल नक्कीच. आणि ही साहिल भाऊ तुम्ही म्हटले होते की व्हेजिटेरियन आपल्या एस्पेशली देसी लोकांमध्ये हिट आयटम येतं. लहान मुलांपासून किंवा म्हणजे मोठी माणसं आहेत सगळ्यांमध्येच ही डिश खूप हिट आहे. जसे की हक्का नूडल्स किंवा फ्राईड राईस, कोणती पण इंडो चायनीजची गोष्ट, स्पेशली इंडो चायनीज खूप हे हिट आहे आपल्या लोकांना. हो आपल्या लोकांमध्ये. हो. आणि जसं मी आधी बोललो, इंडो चायनीज सहजासहजी सापडत नाही, बरोबर, फार युनिक गोष्ट आहे. एक नंबर. कुठलीही डिश इंडियन म्हणा, कुठलंही फूड जिला बेस्ट आपण डिश म्हणतो, तिची डेफिनेशन अशी नाही की त्याच्यामध्ये 1000 टाइप्स ऑफ इन्ग्रेडियंट टाकले की ती गोष्ट बेस्ट बनते. साधी आणि सिम्पल कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये जे बनतं तेच जास्त ऑथेंटिक आणि तेच जास्त टेस्टी असतं. आणि मला वाटतं ते हेल्दी पण असतं, हेल्दी पण आहे. आहे की नाही? काय करतात बरेचसे शेफ लोक किंवा रेस्टॉरंटचे ओनर खूप चांगलं बनवण्याच्या चक्करमध्ये त्याच्यात 4 गोष्टी जास्त टाकायचा प्रयत्न करतात आणि त्याची टेस्टची वाया घालून टाकतात. टेस्ट आणि हेल्थ इंडेक्सही त्याचा तर कमी होऊन जातो. आमच्याकडे तेच आहे की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे मला तर उद्या कोणी ओपन बुक करून सांगितली की कसं बनवतो, तर आपण एखादा व्हिडिओ पूर्ण त्याच्यावर बनवूया. एवढं सिम्पल रेसिपीज आपल्याकडे आहेत की कमीत कमी गोष्टींमध्ये जेवण कसं चांगलं बनवता येईल. दॅट इज वन एक्झाम्पल ऑफ टिक्का हाऊस. वाह, क्या बात आहे. हा, मन कसं तृप्त झालंय शेखर भाऊ खाऊन. थँक्यू सो मच. मित्रांनो, टिक्का हाऊसला नक्की भेट द्या. हो, आमचं नवीन लोकेशन येते लेकवे आणि BK एरियामध्ये. तर प्लीज सगळ्यांना आवाहन करतो की पुढच्या शाखेला सगळ्यांनी भेट द्या. त्या लेकवेच्या लोकेशनची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळी माहिती सापडेलच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे. Yeah, I try to come here a couple times a month at least. Love the food, love the service. What is your favorite dish here? It's the lamb tikka masala, which I just ordered. Yeah, the lamb's cooked perfectly. The spice level is absolutely incredible. So